वळत आणखीन एका मोठ्या बातमीकडे। अनिल अंबानी यांच्या घरी ईडीचे छापे पडलेले आहेत। दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। जवळपास 50 ठिकाणी ईडीकडून हे छापे टाकण्यात आलेले आहेत आणि यातील अनिल अंबानी यांच्या घरी ईडीचा छापा टाकण्यात आलेला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही छापेमारी झालेली आहे। येस बँकेच्या 3000 कोटी कर्ज घेण्याच्या मुद्द्यावरून ही छापेमारी झाल्याची एक प्राथमिक माहिती समोर येते। मात्र ईडीने ही छापेमारी करत असताना 50 ठिकाणी एकूण छापे टाकलेले आहेत। ईडीची ही नेमकी छापेमारी आहे ती कशासाठी आहे, कोणकोणत्या ठिकाणी ही छापेमारी होते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, काय अधिक माहिती? बँकेशी निगडीत असलेले प्रकरण जवळपास 3000 कोटी कर्ज घेतलं होतं, याचा FIR यापूर्वीच सीबीआयने दाखल केलेला आहे आणि त्या FIRच्या नंतर काही प्रकरणं न्यायालयामध्ये गेली। प्रयत्न हा होता की पैसे कसे वसूल होतील, परंतु ते झाले नाहीत आणि म्हणून आज ईडीच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थान वगळता त्यांच्या कंपनीशी असोसिएट असलेल्या अधिकाऱ्यांची आस्थापना असतील आणि त्यांचं स्वतःचं राहण्याचं दिल्लीतलं ठिकाण असेल, अशा सगळ्या ठिकाणी ह्या धाडी पडलेल्या जवळपास 50हून अधिक ठिकाणी या धाडी आहेत आणि PMLA अंतर्गत जो ईडीचा कायदा आहे त्या अंतर्गत या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। शेल कंपन्यांचा संशय आहे। मुख्यत्वे ईडीनं जी काही सुरुवातीचा ECR दाखल केलेला आहे त्यानुसार सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतर ज्या वेळेला ईडीची एंट्री झाली, कारण 100 कोटीपेक्षा अधिकचे व्यवहार असतील तर ईडी येतेच त्या प्रकरणामध्ये, तर असं लक्षात आलं प्राथमिक चौकशीमध्ये की या सगळ्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्या वतीनं पैसे वेगवेगळ्या आस्थापनामध्ये फिरवण्यात आले। येस बँकच नाही तर आणखी काही प्रायव्हेट आणि काही कॉर्पोरेट बँका, काही सहकारी बँका सुद्धा ह्या व्यवहारामध्ये अडकल्यात असं दिसतं आहे आणि आपल्याला दिसतंय की गेली 2 दशकं अनिल अंबानी हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले। मधल्या काळामध्ये MIDCने त्यांना महाराष्ट्रातली 6 मोठी विमानतळं पुढच्या 25 वर्षाच्या करारानं दिली होती, तीही त्यांना बिल्ड ऑपरेट करता नाही आली। तीही विमानतळं महाराष्ट्र सरकारनं परत घेतली। ते टेलिकॉम मध्ये होते, तिथेही त्यांना अडचण आली। वेगवेगळ्या व्यवसायामध्ये अनिल अंबानी यांच्या एकूणच व्यवहाराला आणि त्यांच्या उद्योगाला उतरती कळा लागलेली असताना आत्ताचे ईडीचे छापे हे अनेक अर्थाने महत्वाचे आहेत, कारण या छाप्यामुळं पुढं त्यांची व्यावसायिक वाटचाल ही अधिक कठीण बनत जाईल। सध्या नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र आपण बघतोय मोठे छापे पडलेले आहेत आणि यात आता सगळ्या कागदपत्रांसंदर्भातली देखील अधिक तपशीलवार माहिती ईडीकडून घेतली जाते।